महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार यांची जयंती आहे. या निमित्त भारतीय जनता पार्टी अर्धापूर तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी साहित्याचं वाटप करण्यात आहे. या ठिकाणी माझ्याशी बोलण्याचे भारतीय जनता पार्टीचे अधिकारी आहेत, त्यांची प्रतिक्रिया वाढदिवसानिमित्त आज आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे. त्यांना त्यांच्या वाढदिवसाबद्दल आमच्या अर्धापूर शहर भारतीय जनता पार्टी व अर्धापूर शहरातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून महाराष्ट्राचे आणि देशाचे भवितव्य घडो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आज जे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अर्धापूर शहरातील एक उघड्यावर भरणारी वस्ती शाळा होती, हे आम्ही आदरणीय आपले खासदार माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या कानावर टाकलं आणि त्यांना हे दाखवलं आणि त्यांनी पाहणी सुद्धा केली की उघड्यावर शाळा भरत होती. तर आमच्या भागाच्या कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय श्रीजयाताई चव्हाण व खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांनी ही जागा उपलब्ध करून द्या, मी लगेच तुम्हाला निधी देतो अशा हिशोबांनी आम्हाला शाश्वत केलं. आणि त्यांनी मला आणि आमचे नगराध्यक्ष आमची सगळी नगरपंचायतीच्या टीमला सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर आम्हाला जागा उपलब्ध करून द्या, आम्ही लगेच तुम्हाला निधी देतो. तरी आम्ही त्यांना मुख्य अधिकारी आणि आमच्या सगळ्या नगरपंचायतीतर्फे जागा इथं उपलब्ध करून दिली. जागा उपलब्ध करून दिल्याबरोबर साहेबांनी शेवटी म्हणजे त्यांना सांगितल्याबरोबर DPDC मधून या 2 खोल्या शाळेसाठी निधी उपलब्ध करून दिला आणि इथं अशी भव्य अशी इमारत उभी केली. आपल्या याच्यामध्ये आमचे या शाळेला एक चांगली इमारत मिळाली. त्याचबरोबर त्यांच्या इथल्या ज्या आमच्या शिक्षिका आहेत ते खरंच त्यांनी आता आपण बघतच आहात की आपल्या त्यांची सुव्यवस्था कशी ठेवलेली आहे. त्याचबरोबर आमचे साळवे सर जे रिटायर झालेले आहेत पण ते त्यांच्या वेळातला वेळ काढून शाळेतला विद्यार्थी घडवण्यासाठी ते दररोज इथं येतात आणि मुलांना टीचिंगही करतात आणि शाळेचं व्यवस्थापन राहील अशा हिशोबाने हे करतात. तरी आपण याला हे करतील आणि लवकरच ही अर्धापूरमधली पहिली शाळा राहणार आहे की ती डिजिटल होणार आहे. आणि त्यासाठी माननीय आमच्या कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी निधीसाठी पत्र दिलेलं आहे आणि ती लवकरच ही शाळा डिजिटल होणार आहे. येणाऱ्या या 2-4 महिन्यामध्ये ही शाळा डिजिटल होऊन जाईल मी हे करतो. आणि देवेंद्र भाऊंना या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही विनम्र अभिवादन करतो. आज सावता माळी नगर येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष योगेश जहादे या नगराचे नगरसेवक राजेश्वरजी शेटे साहेब, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुकारामजी माटे, त्यानंतर आमचे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष विलास साबळे, माजी नगराध्यक्ष उमेश सरोदे, नगरसेवक बाबूरावजी लंगडे साहेब, नगरसेवक व्यंकटी राऊत साहेब, नगरसेवक नितीनजी दागाळे साहेब, या भागातील मनोज सरोदे, आमचे मारुती, सर्वच जण या ठिकाणी आम्ही या देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज या बालगोपाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी या शाळेवर आलेलो. शैक्षणिक साहित्य वाटप होत आहे. सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी आताच या बालगोपाळांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं. आपण बघितलं की महाराष्ट्राचे लोकनेते अशोकरावजी चव्हाण साहेब, या भागाचे आमदार कर्तव्यदक्ष आमदार श्रीजयाताई चव्हाण यांच्या या विचारातून ही शाळा या ठिकाणी उभी राहिलेली आहे. आपण जर बघितला तर हा भाग सर्व हे शेतात जाणारे लोक, मजूर वर्ग, या मजूर वर्गासाठी खरं म्हणजे ही शाळा या ठिकाणी उभं करणं, या मुलांना याच ठिकाणी शाळा शैक्षणिक सोयी निर्माण करून देणं ही खूप मोठी या ठिकाणी भविष्य घडवण्याची ही जी प्रेरणा आहे
ती या ठिकाणी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी आम्हाला दिली आणि या पद्धतीनं आज नगरपंचायतच्या वतीने जागा उपलब्ध करून या ठिकाणी साहेबाच्या पुढाकारातून निधीतून इमारत उभी झाली आणि हे बाळगोपाळ या ठिकाणी शिकत आहेत। आज या साहेबाच्या वाढदिवसानिमित्त सर्व या बाळगोपाळांना त्यांना शिक्षणामध्ये प्रेम वाढावं, शिक्षणामध्ये त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांनी एक चांगला नागरिक बनावं या उद्देशानं अविरत खर्च न करता, कुठं बॅनरबाजी न करता एक चांगला उपक्रम म्हणून त्यांना शैक्षणिक साहित्य त्याच पैशातून वाटप करण्याचा आमचा मानस आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश जहादे यांच्या विचारातून या ठिकाणी एक साहित्य वाटपाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत आहे। मी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही त्यांना एक चांगली भेट या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आहे असं मला वाटतं। लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज नवीन उपक्रम म्हणून सावतामाळी येथील शाळेमध्ये शालेय शिक्षण वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता। अर्धापूर शहरात नगरपंचायत मार्फे जे CET जे टॉपर आले अर्धापूर नगरपंचायत त्यांचा सुद्धा सत्कार आम्ही काही वेळाखाली केलेला आहे। हे भारतात अराजकता माजवण्याचा प्रयत्न विदेशी फंडिंगनुसार करत आहेत लोक, त्यांना कुठंतरी आळा बसण्यासाठी चांगलं पाऊल आज नगरपंचायतच्या आमच्या सर्व नगरसेवकांनी व गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन CET जे टॉपर जे अर्धापूर तालुक्यातले विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करून चपराक मारण्याचा सुद्धा चांगला उपक्रम काँग्रेस विरोधकांना चपराक मारण्याचा कार्यक्रम सुद्धा चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। मुख्यमंत्री या साहेबांचा आपल्या शाळेमध्ये वाढदिवस साजरा केला गेला। हे अर्धापूर भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण कार्यकारिणीच्या समितीने आपल्या या छोट्याशा शाळेमध्ये येऊन सर्व शालेय विद्यार्थ्यांना पुस्तक, आपलं वही, पेन, कंपास हे साहित्य देऊन त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। आम्ही शाळेच्या वतीनं या सर्व भारतीय जनता पार्टीचे मनपूर्वक ऋणी आहोत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतनगर शाळे येथे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष योगेश भाऊ हार्दे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुकाराम माटे, या वार्डाचे नगरसेवक बाबुरावजी लंगडे, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, नगरसेवक राजाजी शेट्टे, व्यंकटी राऊत, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंतभाऊ गिरकर, शुभम लुटे या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आपण शैक्षणिक साहित्य वाटप इथं होत आहे व एक चांगल्या हर्ष उल्हासाच्या वातावरणामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांना या मुलांकडून सदिच्छा व्यक्त होताना पाहत आहोत। त्यांच्या चेहऱ्यावर एक चांगला आनंद झळकत आहे की त्यांना हे शैक्षणिक साहित्य एक चांगल्या कर्तृत्ववान मुख्यमंत्री महाराष्ट्रात लाभले, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शैक्षणिक साहित्य मिळत आहे म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्सव दिसतोय। तेच आनंद उत्सव सरांनी सांगितल्याप्रमाणे इथे शिक्षक आहेत, त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद साजरा करण्यासाठी आम्ही या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान खासदार व विद्यमान आमचे आमदार श्रीजाताई चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून तुमची शाळा लवकरात लवकर दासनगर किंवा अमृतनगर येथे नेऊन तिथेही विद्यार्थी जास्ती वाढेल आणि आमच्या शैक्षणिक वातावरण पाठपुरावा करू, तुमच्या मागणीला आम्ही साथ देतो। तसेच देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना अर्धापूर शहरवासियांतर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो। तिथं थांबतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेला विद्यार्थी करण्यात आले।